संत कृपा झाले मारत फळाली ज्ञानदेवे रचला पाया उभारिले देवालया नामातयाचा किंकर जेने केला हा विस्तार जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत तुका झाला शे कळस भजन करा सावकाश बहिणी मने फडकती ध्वजा निरूपण केले ओजा ज्ञानदेवे रचला पाया उभारिले देवालया थोडा विको कमी करा पांडुरंगा करू पांडुरंगा करू पांडुरंगा करू सारे चरण संताची सारे चरण संताची जगमादाने कथेचा विस्तार आवाजी सद्गुरुदास तुका आवाजी सद्गुरुदास तुका आवाजी सद्गुरुदास तुका जयांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदो श्री चरणा श्री गुरूंचे ते नमस्कारून आता काय माझी वाणी मानेल संतांशी रंजव चित्ताशी पुलिया माझी वाणी तुझे वर्णे गुणनाम ऐसे दे प्रेम काही कळा मस्तक हे पायावरी वार करी संतांच्या निवृत्ती नाथाचे चरणी शरण शरण एका जनार्दनी शरण एका जनार्दनी निवृत्तीनाथाच्या चरणी शरण एका जनार्दनी शरण एका जनार्दनी शरण एका जनार्दनी समचरण सरोजम सांद्रणिलांबुदाभम जगननिहितपानि मंडनम मंडनानां तरुण तुलसीमाला कंधरम कंजनेत्रम सदय धवलासं विठ्ठलं चिंतयामि नमो ज्ञानेश्वरा 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 निवृत्ती उद्धारा सोपान देवा निवृत्ती उद्धारा सोपान देवा बाई नमो त्रिभुवनामणि मुक्ताबाई नमो त्रिभुवनामणि मुक्ताबाई नमो त्रिभुवनामणि मुक्ताबाई नमो संत कृपा झाली मारत फळाली ज्ञानदेवे रचला पाया उभारिले देवालया स्वर कमी ठेवा तो सकल संत कंठभूषण अनंत कृपामूर्ती भगवत पूज्यपाद विश्व उद्धारक विश्व कल्याण मूर्ती विश्ववंदने जगद्गुरु श्री तुकोबार यांच्या पट्ट शिष्य श्री बहिणाबाई महाराजांचा हा भागवत धर्म इमारूपी रूपी त्या स्वरूपाचं चिंतन करणारा एक महत्वपूर्ण अभंग आहे. अनंत कोड ब्रह्मांड नायक अकारण कारण करुणा वरुणालय अखिल गुण निधान रुक्मिणी प्राण संजीवन जगदाधार भक्तवत्सल भगवान श्री पंढरीनाथांच्या असीम कृपेने साधकांचे मायबाप ज्ञानियांचे राज्य वैष्णवाग्रगणी अखंड समाधी धन विश्व माऊली ज्ञानोबा आहे. विश्वगुरु श्रीमन निवृत्तीनाथ जगद्गुरु श्री तुकोबाराय आदी संतांच्या कृपा आशीर्वादाने आपणा सर्व उपस्थित संत महंत भाविक सज्जन माता भगिनी वारकरी संप्रदायातील कालक्रमा करणारे बाल भागवत टाळकरी वृंद
गायनाचार्य, मृदंगाचार्य आणि आपण देवरूप श्रोतृवर्ग सर्वांच्या परमानी पावन उपस्थितीमध्ये ऋतुजा निवास या नवीन वास्तूच्या वास्तुशांतीच्या निमित्ताने सत्यनारायण व ग्रहप्रवेश एक दिवसीय भगवत चिंतन सेवेचे हे आयोजन केलेलं आहे. निमंत्रक हरिभक्तीपरायण श्री रामनाथ मुरलीधर सानप, श्री समाधान रामनाथ सानप, सौभाग्यवती सविता मारुती इलग, चिरंजीव आरुष कुमारी अक्षरा, समस्त सानप परिवार, आप्तेष्ट, सगळे सोयरे पै पाहुणे सर्वांच्या आनंदामध्ये हा एक दिवसीय भगवत चिंतन सेवेचं आयोजन घडत आहे. परिसरातील सर्व क्षेत्रातील मान्यवर माझ्या समोर उपस्थित आहे. कोणी राजकीय असतील, कोणी सामाजिक असतील, कोणी शैक्षणिक असतील, कोणी आध्यात्मिक असतील. मानवी जीवनामध्ये 3 गोष्टींची अत्यंत आवश्यकता आहे: अन्न, वस्त्र आणि निवारा. महाराज सांगतात, निर्वाहा पुरते अन्न आच्छाद, 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 निर्वाहा पुरते अन्न आच्छाद. आश्रमासी स्थान गोपी आश्रमासी दान गोपी गोडा, कोठेही चिंताशी नसावी बंधन, कोठेही चिंताशी नसावी बंधन. नासे जरी मागे दाना दाना, कोठेही चिंताशी नसावी बंधन, कोठेही चिंताशी नसावी बंधन. अन्नाची आवश्यकता आहे, वस्त्राची आवश्यकता आहे आणि निवाऱ्याची आवश्यकता आहे. धर्मशास्त्र सांगतं, अन्न सेवन करत असताना त्याच्यावर संस्कार करून ग्रहण करावं. वस्त्र परिधान करत असताना त्याच्यावर संस्कार केले जातात. राहण्याकरता जी नवीन वास्तू बांधलेली आहे त्याच्यावर संस्कार करूनच मग ती स्वीकारावी लागते. अन्नामध्ये 3 दोष आहे. काही अन्न स्वभाव दोषी आहे, काही अन्न निमित्त दोषी आहे आणि काही अन्न आश्रय दोषी आहे. ज्ञानोबराय सांगता, जैसा घे प्याहार धातू तैसाची होय. त्या पद्धतीचं अन्न सेवन करा आणि त्या पद्धतीची बुद्धी होते. एकदा वैकुंठवासी परिव्राजकाचार्य स्वामी डोंगरेजी महाराजांना एक प्रश्न विचारला, माणसं कधी बिघडली? त्यांनी सरळ उत्तर दिलं, ज्या दिवशी लोक ढाब्याचं अन्न खाऊ लागली त्या दिवशी बिघडली. विठाला अत्यंत बारकाव्याचं वाक्य सांगू. एखाद्याचा बाप आहे पण दुराचारी आहे, व्यसन करणारा आहे, व्यभिचार करणारा आहे, असा मेल्यानंतर त्याच्या दशक्रियेचं अन्न पाहुण्याने काय पण स्वतःच्या मुलांनी सुद्धा खाऊ नये. का? बापाच्या निमित्ताने बनवलेले ते अन्न आहे, त्याच्यावर त्याचे संस्कार उतरलेले. दोष आहे ते अन्न राजा. अन्न सुद्धा पवित्र लागतं. पवित्र अन्न हरिचिंतनी भोजन. शास्त्रामध्ये वाक्यच असं आहे, राजान्न महरती तेजाहा. वारकऱ्याने पुढाऱ्याच्या घरचं अन्न खायचं नाही इलेक्शनच्या काळात. मिळालं फोकडचं म्हणून कुठे जेवायला जायचं नाही. का? राजाचं किंवा पुढाऱ्याचं अन्न खाल्ल्यानंतर वारकरी संप्रदायाच्या साधकाची साधना क्षीण होऊन जाते राजा. त्याच्यातलं पुण्य नाहीच होतं. म्हणून जेवण करत असताना 100 वेळेला विचार करा आपण कोणाचं अन्न खातोय. अन्न जरी पूर्ण ब्रह्म असेल तरी स्वभाव दोष, निमित्त दोष आणि आश्रय दोष आहे. मग अन्न सेवन करत असताना सुद्धा विचार करून सेवन करावं लागतं. दुसरं, वस्त्र. मिळालेलं नवीन वस्त्र लगेच परिधान करण्याची आपल्याकडे परंपरा नाही. मग नवीन वस्त्रावर पाणी प्रोक्षण करावं लागतं. एक तर धुवावंच, पण नवीन आहे आता धुवायचं कसं? मग त्याच्याकरता पाणी प्रोक्षित करा आणि मग ते संस्काराने ते ग्रहण करा. त्याशिवाय तसं वस्त्र, नवीन वस्त्र परिधान करण्याची शास्त्र आज्ञा देत नाही. जरा बोलू, आहे तसं नवीन वस्त्र अंगावर धारण करणं म्हणजे मड्यावर वस्त्र वापरल्यासारखं आहे. विठाला विठाला
तुळशी पानाने तुळशीचं पान घ्यायचं नवीन वस्त्र शिंपडायचं त्याला पाणी प्रोक्षण करणं म्हणतात आणि असं प्रोक्षण केल्यानंतर वस्त्र धारण करावं लागतं. अलीकडे वस्त्रामध्ये केवढा बदल झालाय देवा. वेळ कमी आहे त्याच्याकडे अधिक जात नाही. पण स्वामी रामसुखदासजी झाले महाराज ऋषिकेशला. स्वामी रामसुखदासजी ब्रह्म साक्षात्कारी पुरुष. गीता प्रेतची पुस्तकं ज्यांच्या जवळ आहेत, ग्रंथ ज्याच्या जवळ आहेत, त्याचे संपादक ते स्वामी रामसुखदासजी. भगवान श्रीकृष्णांचा ज्यांना सगुण साक्षात्कार झालेला आहे ते नेहमी एक वाक्य सांगायचे काय, भारतीय हिंदू संस्कृती टिकावी, जगावी आणि जतन करावी ही जर तरुणांना इच्छा असेल तर तरुणांनी 4 गोष्टीत बदल करायचा नाही. कोणत्याच्या? पहिली देशभाषा, दुसरी वेशभूषा, वेशभूषा महत्वाची, तिसरं खानपान आणि चौथी देह संबंध आहे. आपलं वस्त्र पवित्र असलं पाहिजे राजा. आम्ही पाहिलं नाही पण परंपरेने ऐकलंय. SP कॉलेजचे प्रिन्सिपाल होते गुरुनाम गुरुश्री मामासाहेब दांडेकर. पण कधी त्यांनी कॉलेजला जात असताना पॅन्ट वापरली नाही. धोतर शर्ट कोट टोपी घालून मामा कॉलेजमध्ये जात होते. आता कीर्तनात उभे राहिलेल्या आणि बसलेल्या गायकाला वादकाला सुद्धा वेशभूषेची लाज वाटते. 2 तासाच्या कीर्तनामध्ये सर धोतर असलंच पाहिजे. जर नोकरीला गेल्यानंतर जर ज्याची त्याची पेहराव पद्धती वेशभूषा परिधान करावी लागते. भर उन्हामध्ये धोतर घातलं तरी घाम सुटतो. पण वकिलाला नाईलाजाने काळा कोट परिधान करून जावा लागतो. काळा उष्णतेत रोधक नाही, शोषक आहे. जेवढं काळ वस्त्र अंगावर घालाल तितका गरम घाम निघतो देवा. पण अशाही वेळेला भर उन्हाळ्यामध्ये कोर्टात जात असताना त्याला तो युनिफॉर्म परिधानच करावा लागतो का? तिथली मर्यादा आहे. जर ती त्यांची मर्यादा सांभाळत असेल तर वारकऱ्याने आपली मर्यादा का सांभाळू नये? विठाला व्यंकट स्वामींचे विद्यार्थी होऊन गेले गुरुनाम गुरु श्री माधोबा सोडशास्त्री. कसलाही गायक असला अशा पुंगळ्या घालून उभे नव्हते करीत आणि ते म्हणू देत नव्हते. गाथामूर्ती रामभाऊ महाराजराव अजिबात नाही. ज्यांनी त्यांनी वेशभूषा परिधान केली पाहिजे. मी एक प्रसंग सांगितला होता जाता जाता आलाय तोंडात म्हणून सांगतो. स्वामी विवेकानंद शिकागोला निघाले. जात असताना स्वामी विवेकानंदांची वेशभूषा भारतीय होती. भगवा फेटा, भगवी लुंगी, भगवा कुर्ता, पण चप्पल शिकागोची परिधान केली. स्टेजवर निघाले आणि शिकागोच्या एका तरुणाने प्रश्न विचारला, ओ स्वामीजी तुमची सगळी वेशभूषा भारतीय, भगवा फेटा आहे, भगवी लुंगी आहे, भगवा कुर्ता आहे, मग चप्पल पाश्चात्य लोकांची का, आमची का? काय उत्तर दिलं विवेकानंदांनी? बाळ त्याचं महत्वाचं कारण ऐक म्हणाले. माझ्या देशातील संस्कृती त्याग प्रधान आहे म्हणून मी ती डोक्यावर धारण केली आणि तुझ्या देशातली संस्कृती भोग प्रधान आहे ती तुडवण्याकरता मी पायाखाली धारण केली. ज्याचा त्याला स्वाभिमान असला पाहिजे. महाराज अलीकडच्या मुली कसली वेशभूषा परिधान करतात, लज्जा वाटते. महाराज ज्ञानेश्वर महाराजांनी उभी दिली. खानदानी मुलगी कोणाला म्हणतात? नाना कुशवळू आपुले आपुले अंग. जी मुलगी आपलं नखही परपुरुषाला दिसू देत नाही, संपूर्ण अंग जे आपलं झाकून ठेवते तिला ज्ञानेश्वर महाराज कुलीन म्हणतात. कुलीन. आपली वेशभूषा चांगली असली पाहिजे. अलीकडे अत्याचार, बलात्कार, अपहरण, आत्महत्या जे सगळे प्रकार पाहायला मिळतात त्याच्यात फक्त वेशभूषा जबाबदार आहे. म्हणून वेशभूषा चांगली ठेवा. वस्त्राची आवश्यकता आहे. आणि तिसरं निवारा. या नूतन वास्तूच्या वास्तुशांती निमित्ताने, ग्रहप्रवेशाच्या निमित्ताने आज या ठिकाणी आपण उपस्थित आहोत. तो मुख्य विषय आपला. जसं अन्नावर संस्कार करावे लागतात, जसं वस्त्रावर संस्कार करावे लागतात, तसे बांधलेल्या नवीन वास्तूवर देखील संस्कार करावे लागतात. सगळ्या जागा सारख्या नाही, सगळ्या वेळी सारख्या नाही. नाही सारख्या वेळा महाराज सांगतात. जागा सुद्धा सारख्या नाही. काही जागा रजोगुणी आहे, काही तमोगुणी आहेत आणि काही सात्विक आहेत. विठाला भारत देशाचा मोठा इतिहास आहे, फार मोठा. छत्रपतींचा काळ होऊन गेला आणि पेशव्यांचा काळ आला. पेशव्यांच्या काळामध्ये 3-3.5 शहाणे झाले. 3-3.5 शहाणे. त्याच्यात नानासाहेब फडणवीस अत्यंत बुद्धिवान होते पण त्यांना धैर्य नव्हतं म्हणून अर्ध शहाणं म्हणत होते.
श्रीमंत पेशवा अत्यंत बुद्धिमान आणि भयंकर शिकारी होते, राजा होते. युद्धामध्ये चपळ आणि प्रवीण होते. त्यांना पूर्ण शहाणे म्हणत होते. सकाळची वेळ आहे. ज्या काळात पुणे म्हणजे सामान्य अरण्य होतं, एक छोटस गाव होतं, अशा पुण्यामध्ये शिकारी करता सकाळच्या वेळेला निघाले. पंचपंच उषकाळ झालेला होता, फारसं काही दिसत नव्हतं. अशा काळामध्ये घोड्यावर बसले टाच मारून शिकारीला निघाले. आणि एक प्रसंग असा पाहिला, एक रानातला ससा पुढे पळत होता आणि पाठीमागे शिकार करण्याकरता एक कुत्रा लागला होता. पुढे ससा पळायचा, पाठीमागे कुत्रा पळायचा. पळता पळता एका उंच टेकडीवर ससा उभा राहिला. रागाने लाल डोळे करून मागे कुत्र्याकडे पाहू लागला. तर गुडघ्या इतका कुत्रा जागेवर उभा राहिला. महाराज पेशवे हुशार होते, घोडा थांबवला. ज्या अर्थी सशाच्या पाण्यात कुत्रा थांबतोय ना, त्या अर्थी ही ताकद सशाची नाही. मग ससा ज्या जागेवर उभा राहिला त्या जागेची ताकद आहे. त्या जागेमध्ये धैर्य निर्माण करण्याचं सामर्थ्य आहे. म्हणून त्या जागेवर जो वाडा बांधला तो पुण्याचा शनिवार वाडा आहे. विठाला ज्ञानोबरांनी 6व्या अध्यायामध्ये भगवत साधना करणाऱ्या साधकाची जागा कशी असावी. शुचोदेशे प्रतिष्ठाप्य स्थिरमासनमात्मना नातुच्छ्रितम नातिनीचम चैलाज्यन कुशोत्तरम. पवित्र जागा असली पाहिजे. जेथ निगुड मठ होवावा काश्यवालय. तसं सांसारिक माणसाला देखील समृद्धी, शांती, समाधान नांदण्याकरता ज्या वास्तूमध्ये आपण प्रवेश करत आहात ते वास्तू अत्यंत समाधानी आणि शांतीची असायला पाहिजे. आणि ती असावी. त्याच्यामुळे भूमिगत दोष नष्ट करण्याकरता त्याच्यावर संस्कार केले जातात. दुसरं, वास्तू बांधण्याकरता विविध प्रकारून विविध ठिकाणाहून तो मटेरियल आणलेला जातो. विटा करणारी माणसं काय धोरणाने विटा तयार करते नाही देवा. त्याच्यावर पाणी तर ओततात, आणखीन काय काय करतात. आता हे कीर्तना सांगितलेलं सांगण्यासारखं नाही. तशा पद्धतीने कुठूनही माती आणली जाते. कदाचित वाळू आहे. मराठवाड्यामध्ये गंगेच्या काठावर सगळी माणसं जाळली जातात. स्मशानभूमीत ती लोक जवळजवळ जाळत नाही, गंगेच्या काठावर जाळतात. मग गंगेच्या काठावर जाळलेला जो व्यक्ती, त्याची हाडं, त्याची राख त्या नदीमध्ये मिश्रित झालेली जाते आणि त्याच्यातूनच ती वाळू उपसली जाते. देवा, एखादा मृत प्राणी आहे, त्याचं हाड जर चुकून जर वाळूमध्ये सहज जर आपल्या या वास्तूला नवीन वास्तू बांधण्याकरता जर ते मटेरियल आणलं गेलं तर त्याचा सगळ्यात मोठा दोष लागतो. तिथे समाधान नांदत नाही, लक्ष्मी थांबत नाही. तिथला मुलगा शूर म्हणजे जन्माला येत नाही, शंड मुलगा जन्माला येतो. आणि जर झालीच मुलं तर फार काळ टिकत नाही. सतत त्या घरातली माणसं रोगी राहतात. असे काय अनेक कारण आहेत. असा कुठलाही दोष आपल्याला वास्तूमध्ये येऊ नये याच्याकरता मटेरियल आणलं जातं. म्हणून त्याच्यावर संस्कार करण्याची पद्धत आहे. गौंडी तिथंच बुड्या फेकीत राहतो. आता पुढे काय न बोललेलं बरं. काय काय करतो गौंडी त्याची त्यालाच माहिती. अशा अनेक 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 कारणाने वास्तूमध्ये दोष निर्माण झालेले असतात. त्याकरता वास्तूचे दोष निर्माल्य होण्याकरता भगवान शंकराने ज्या पुरुषाला आशीर्वाद दिला त्याचं नाव वास्तुपुरुष आहे. तो वास्तुपुरुष त्या घराचा मालक आहे. भूदेव मंत्र साह्याच्या द्वारा त्याच्यावर प्रसन्नता करतात आणि मंत्रशक्तीच्या द्वारा प्रसन्न झालेल्या वास्तू, ती वास्तू देवता घरातल्या प्रत्येक व्यक्तीला आशीर्वाद देते. तथास्तु तथास्तु तथास्तु. म्हणून नवीन घर बांधल्यानंतर आपल्या देवघरातला दिवा सारखा तेवत असला पाहिजे. पहिली गोष्ट, सांज वेळेला नवीन घरामध्ये कलह करणारी माणसं नसली पाहिजे. मुळात घरात 3 माणसं नसावीत. सतत रडणार कार्ट नसावं राजा होते. दुसरं, कर्कशा बायको नसावी आणि सतत आजारी पडलेली व्यक्ती नूतन घरात नसावी. विठाला विठाला. चौथं, सतत ओलं घरामध्ये नसावं. 4 गोष्टी सांभाळा. साधवो संग उपासते तत्सततम धन्यो ग्रस्ताश्रमा. नवीन घर बांधल्यानंतर संध्याकाळच्या वेळेला आपण मंदिरामध्ये आपल्या देवघरामध्ये देवा लावावा, नमस्कार करावा. आलं तर पसायदान म्हणावं. अतिउत्तम वारकरी असेल तर हरिपाठ म्हणावा. उत्तम आहे ते. सतत साधू आपल्या घरामध्ये यावा, सज्जन पुरुष यावा.
नेहमी 6 महिने 2 महिने 4 महिने वर्षातून एकदा अन्नदान घडावं. वास्तू सतत समाधानी राहते देवा. सतत घरात किरकिरी करणारं पोरग नसावं. स्वयंपाकघरामध्ये कधीही आग्नेय बाजूला ओलं नसावं. कर्कशा पत्नी नसावी. अशा अनेक गोष्टी. सगळ्यात महत्वाचं म्हणजे सांज वेळेला कलह नसावा. तुम्ही जसा कलह कराल वास्तुपुरुष आशीर्वाद देतो. तथा असतो तथा असतो तथा असतो. तसंच होईल तसंच होईल तसंच होईल. म्हणून पूर्वीच्या काळी राजे लोकांकडे रागवल्यानंतर एक स्वतंत्र जागा असायची. त्याला क्रोधाग्रह म्हणायचे. कैकेयी माता रुसल्यानंतर तिचा राग अनावर झाला आणि ती क्रोधागारात गेली देवा. पूर्वी रागवण्याकरता क्रोधाग्रह असायची. आता आपलं बंगला म्हणजे नुसता सगळ्यात रागवणारच राहतो. ज्याचे त्याचे कलह त्या बंगल्यामध्ये राहतात. समाधान देत नाही ती भूमी. म्हणून जागेमध्ये सुद्धा समाधान प्राप्त करण्याकरता घर मालकाचे काही नियम आहे. कुठूनही बाहेरून आल्यानंतर तसंच घरामध्ये प्रवेश करू नये. कारण अनेक ठिकाणचे संस्कार आपल्यावर आलेले असतात. म्हणून पूर्वीच्या काळी जुन्या वाड्यांमध्ये बाहेरच 2 पाय 2 हात तोंड स्वच्छ धुण्याकरता व्यवस्था बाहेरच असायची. पाद प्रक्षालन करूनच माणसाने आत गेलं पाहिजे. आता बहिर्देश येऊनही आल्यानंतर हात धुतात का नाही तो मोठा प्रश्न आहे. तर हे बाहेरून आल्यानंतर पाय कधी धुणार आहे. विठाला विठाला पण आपलं सज्जनाचं घर आहे. वारकऱ्याचं घर आहे. अशा घरामध्ये नेहमी सुचिरभूतता आपण पाळली पाहिजे. जगद्गुरु तुकाराम महाराज, ज्ञानोबाराय, नाथ महाराज, नामदेवराय घराच्या विषयीच्या अनेक गोष्टी आपल्या गाथ्यामध्ये चिंतनामध्ये सांगतात. 3 प्रकारचं घर आहे. ज्ञानोबाराय सांगतात हे मनुष्य रूपी स्थूल देह, हे 24 तत्वाचे 24 तत्वाचा मानवी देह, हे एक प्रकारचं घर आहे. दुसरं आत्मस्वरूपाचं घर आहे. आत्मस्वरूपाचे या घरा निरंजनी आम्ही बांधिले घर, निरंजनी आम्ही बांधिले घर, निरंजनी आम्ही बांधिले घर, निरंजनी आम्ही बांधिले घर, निरंतर निरंतर राहिलोसी, निरंतर निरंतर राहिलोसी, स्वरूपाचं घर आहे. आणि तिसरं ज्ञानदेव घर चिदानंदी, चिदानंदी ज्ञानदेव घर चिदानंदी, चिदानंदी ज्ञानदेव घर चिदानंदी, अनंत भक्त राशी तरले घराची भूमिका, साधकाच्या घराची भूमिका वेगळी, सिद्ध महापुरुषाच्या घराची भूमिका वेगळी आणि ग्रस्त आश्रमी व्यक्तीच्या घराची भूमिका वेगळी. वारकरी संप्रदायामध्ये ही एक इमारत उभी राहिलेली, त्याची मीमांसा बहिणाबाई महाराज करताय. 700 वर्षापूर्वी वारकरी संप्रदायाची ही नवीन इमारत तयार झाली. त्याची रचना, त्याचा आर्किटेक्ट कोण आहे, कोणी काय काम केलं याची मीमांसा जगद्गुरु तुकोबराय करतात, आपलं बहिणाबाई महाराज करतात. त्याच्यातलं पहिलं कारण
काही भागवत रूपी जी इमारत आहे, या भागवत रूपी इमारतीला कोणी काय काय केलं आणि ती फलद्रूप कशी झाली, ती संपूर्ण कशी बांधली, याची मीमांसा करत असताना पहिल्या चरणामध्ये ती फळाला कशी आली याचं उत्तर देतात. संत कृपा झाली, संत कृपा झाली, संत कृपा झाली, संत कृपा झाली, संत कृपा अक्षरेत महाराज संतांची संत कृपा झाली, भागवत रूपी इमारत फळाली. वैकुंठवासी परमपूज्य गुरुवर्य श्री धुंडा महाराज म्हणायचे, ग्रस्ती माणसं संपन्न होण्याकरता आई वडिलांचा आशीर्वाद लागतो. विद्यार्थ्याला स्वतःच्या जीवनामध्ये यशस्वी होण्याकरता त्याच्या गुरुचा आशीर्वाद लागतो. आणि भगवत साक्षात्कारापर्यंत पोहोचण्याकरता देवाचा आशीर्वाद लागतो. किती मनुष्य संपन्न असेल आणि घरातले आई आणि वडील जर नाराज असतील ना, तर त्या घरामध्ये दारिद्र्य येण्याकरता फार काळ लागत नाही राजा. त्याच्याकरता आई आणि वडिलांचा आशीर्वाद लागतो. आशीर्वादाने घरामध्ये सुख समृद्धी नांदत असते. आशीर्वादाची अत्यंत आवश्यकता आहे. दोन गोष्टी सांगतो, कृपा वेगळी आणि आशीर्वाद वेगळा, दोघांमध्ये अंतर आहे. ग्रस्त आश्रमापासून परमार्थाच्या उत्तुंग शिखरापर्यंत जाण्याकरता जी वाटचाल केली जाते आणि ती वाटचाल यशस्वी होण्याकरता जो दिला जातो त्याचं नाव आशीर्वाद आहे. आणि भगवत साक्षात्कारापर्यंत जो पोहोचवतो तिचं नाव कृपा आहे. आशीर्वाद वेगळा आणि कृपा वेगळी. 9 दिवस झाले होते महाभारत युद्धाला. हो, एकही पांडव मेला नाही आणि कौरव डझनाने मरू लागले. दुर्योधन रागावला आणि घाबरला. पराजयाची वेळ आली. माझ्या पक्षामध्ये द्रोणाचार्य, कृपाचार्य, भीष्माचार्य महायोद्धे, आणि तरी मी पराजित होण्याची मला दाट शक्यता दिसते. काय केलं पाहिजे? रात्रीच उठला महाराज. गाढ झोपेमध्ये सगळं सैन्य होतं. तो भीष्माचार्यांच्या तंबूजवळ गेला. आचार्य, कानावर शब्द गेल्याबरोबर भीष्माचार्य खडबडून जागा झाले आणि तंबूतून बाहेर आले. दुर्योधना, अरे हे काय उठवायची वेळ आहे का? युद्धाला अजून टाइम येतो, मला जळू द्या तिकडे ते युद्ध.
9 दिवसामध्ये एकही पांडव मेला नाही आणि कौरव सैन्य डझनाने मेलं. आमचं खाता आणि पांडवांना आशीर्वाद देता. काय त्या युद्धाला तरी अर्थ आहे. गीतेमध्ये एक शब्द आलाय बघा, संभावितश्च कीर्तिर्मरणात अतिरिच्यते. स्वाभिमानी माणसाला अपमान पचत नाही आणि ती खपत नाही. आता आपलं न बोललेलं बरं. बायकोनी चपलं नाही मारलं तर हे बी दिन चले जाएंगे म्हणाले. आता काय करायचं. पण ते भीष्म होते. ज्ञानोबर आहे तर म्हणतात, जाण त्या तवच जी यावे. जोपर्यंत आपल्या जीवनाला कलंक लागत नाही तोपर्यंत ते जगणं आहे. ज्या दिवशी कलंकत जीवन होईल ते जगणंच काय कामाचं. धक्का बसला भीष्माचार्यांना आणि रात्रीच प्रतिज्ञा केली, दुर्योधना उद्या सूर्यास्तापर्यंत निष्पांडवी पृथ्वी करून टाकील, आता मी तरी मरे. ही प्रतिज्ञा रात्री सगळ्यांनी ऐकली. हाहाकार झाला बघा. आणि भगवंताच्या अंगाला दरदरून घाम आला. पांडवांना आता फार मोठ्या संकटाला तोंड द्यायचंय, कारण भीष्मांनी केलेली प्रतिज्ञा आहे. सगळ्यांना सोडून दिला आणि भगवान द्रौपदीकडे गेले. हातामध्ये जपमाळ घेऊन जय कृष्ण श्रीकृष्ण जय कृष्ण श्रीकृष्ण ती जप करत होती. भगवान म्हणाले, द्रौपदी भीष्माचार्यांची प्रतिज्ञा. तिने सांगितलं, ऐकलं ना मी. मग त्याच्यावरचा पर्याय तिने सांगितलं, सोडविना माझा स्वामी निश्चयशी आणि प्रतिज्ञा हे दाशी केली आहे. आमचा भार तुमच्यावर आहे. मारायचं का जिवंत ठेवायचं काय तुम्ही तुमचं बघा. ए द्रौपदी, हे बघ, मला थोडी मदत करशील, काय करायचं सांगा. सकाळच्या वेळेला ब्राह्म मुहूर्तावर भीष्माचार्य अंगावर सोवळं घेऊन ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करताय. मग तिथं जायचं आणि त्यांचा आशीर्वाद घ्यायचा. त्यांच्या आशीर्वादाची आज तुला गरज आहे. तिने सांगितलं, पण जाणार कसं. भीष्म पितामह म्हणजे कौरवांचे सरसेनापती आहे. 11 क्षणी सैन्याने त्यांच्या तंबूला दिलेला वेढा मुंगी सुद्धा मनाने जात नाही. असली यंत्रणा आहे आणि मला जा म्हणता, मी जाणार कशी. हे द्रौपदी, तू जाण्याची चिंता करू नको. घेऊन जायचं काम माझं, पण काय करायचं हे एवढं आई. काय करू मी. तिथं जायचं. जात असताना तंबूमध्ये पायाच्या पैंजनाचा आवाज होऊ द्यायचा नाही. पहिली गोष्ट, चेहरा दिसला नाही पाहिजे तुझा, बुरखा नाकापर्यंत घ्यायचा. दुसरं, आणि बघ, हातातल्या कांकणाचा आवाज होऊ देऊ नको. मला वाटतं आताची द्रौपदी असते तर सांगावंच लागलं नसतं. तिने अगोदरच काढून ठेवलेले, त्यामुळे आताच्या द्रौपदीचा काय प्रश्न नाही. पण ती द्रौपदी होती. महाराज, मला आठवतंय माझ्या आईला असं ईदभर कांकणं होती महाराज, ढोपरापर्यंत. अरे सुवासिनीचं लिहिणं आहे ते. हातात जर बाईच्या कांकणच दिसत नाही तर ती समजायचीच कशी सुवासिनी म्हणून. आता मंगळसूत्रही ठेवलं नाही. भेन होटाळ्याच्या घोड्यासारखी नुसती फिरत राहतात. याला काय, याला सुशिक्षितपणा म्हणता तुम्ही. कशाला म्हणावं, काय करावं याचं भान असलं पाहिजे आपल्याला. आपली संस्कृती काय आणि आपण करतो काय जरा थोडं मागे येऊन बघा आणि मग जीवन जगा राजा. विठाल विठाल ए द्रौपदी, हातातल्या कांकणाचा आवाज होऊ देऊ नको. फक्त एक काम करायचं, काय उचलत्या पावलाने गेल्यानंतर भीष्मांचं दर्शन घे आणि मग कानाजवळ जाऊन कांकणाचा आवाज कर. मला माहिती ते डोळे उघडणार नाही, तुला आशीर्वाद देते. तिने म्हणलं, ठीक आहे. देवाने द्रौपदीला खांद्यावर घेतलं. सेवकाच्या शिरी धरवण्यात आली पादुका. तिच्या चपला आपल्या डोक्यावर घेतल्या देवाने. काय भाग्यवान असेल द्रौपदी. आणि भगवंतानी खांद्यावर घेतलेल्या द्रौपदीला भीष्माचार्यांच्या तंबू पुढे आणलं. द्रौपदी, आता तुझं काम आहे, माझं संपलं. भगवान अंधारामध्ये आडोशीला गेले आणि द्रौपदी मातेने उचलता पाऊल शिबिरामध्ये टाकला. ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राला समोर ठेवून भीष्म समाधीमध्ये गेले. सकाळची पंचपंच उषकाल होण्याची वेळ आहे, ब्राह्म मुहूर्ताची वेळ आहे. द्रौपदी आईसाहेब गेल्या. भीष्माचार्यांच्या चरणावर आपलं मस्तक टेकवलं आणि कानाजवळ जाऊन कांकणाचा असा आवाज केला. प्रसन्न अंतकरणाने भीष्मांनी आशीर्वाद दिला, सौभाग्यवती भव. तिला काय माहिती आता ही कोण आली म्हणून. द्रौपदी आईसाहेब बाजूला आल्या, डोक्यावरचा पदर बाजूला केला आणि सांगितलं, आचार्य, अहो जिला आशीर्वाद दिला तिला तुम्ही पाहिलं का ती कोण आहे. आणि मग गडबडीने त्यांनी सोहळं मागे केलं तर द्रौपदी दिसली. अरे बापरे, तू इथे कशी. तिने सांगितलं, अगोदर माझाच प्रश्न आहे का. रात्री तुम्ही शपथ घेतली निष्पांडवी पृथ्वी करीन म्हणून, आणि आता ब्राह्म मुहूर्ताला साक्ष ठेवून ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचं अनुष्ठान करताना तुम्ही मला आशीर्वाद दिलाय, सौभाग्यवती भव म्हणून. मग ते खरं का हे खरं.
त्यांनी सांगितलं तुला इथं कोणी आणलं ते खरं सांग, म्हणजे पुढचं काय खरं मी सांगतो. मला परवानगी दिली नाही. माझ्या सेवकाने मला तुमच्यापर्यंत आणलंय. कोण सेवक आहे मी नाव सांगू शकत नाही, तुम्ही बघा. आणि मग भीष्माचार्य आपल्या आसनावरून उठले, दरवाजाजवळ आले तर भगवान श्रीकृष्णांची भेट झाली. डोळ्यातून अश्रू बाहेर आले. कृष्णा, तुझी इच्छा जर पांडवांनी जिवंत राहावं तर मी काय करणार आहे. डोक्यावर हात ठेवला द्रौपदीच्या. चिंता करू नको, तुझ्या सौभाग्याला धक्का लागणार नाही. त्या आशीर्वादाची ताकद, द्रौपदीच्या सौभाग्याला धक्का लागला नाही. महाराज अश्वत्थाम्याने पांडव म्हणून पांडवांची मुलं कापली, पण पांडवांच्या केसाला धक्का लावता आला नाही अश्वत्थाम्याला. का? भगवंताने सांभाळलं, पण ते सांभाळत असताना भीष्मांनी आशीर्वाद दिला म्हणून सांभाळलं. म्हणून मोठ्या माणसांचा आशीर्वाद घ्यावा. 4 गोष्टी वाढतात: आयुष्य, विद्या, यश आणि बल. आयुर्विद्या यशोबलम. गृहस्थी माणसाने नेहमी मोठ्या वडीलधाऱ्या माणसांचं दर्शन घेतलं पाहिजे. अभिवादनशीलस्य यथा वृद्धोपसेविनम चत्वारि तस्य वर्धन्ते आयुर्विद्या यशोबलम. आयुष्य वाढतं, यश वाढतं, बल वाढतं आणि बुद्धी वाढते. म्हणून मोठ्यांनी छोट्यांनी मोठ्यांचं दर्शन घेतलं पाहिजे. हे आशीर्वाद आहे आणि कृपा याच्या पलीकडे. बैनाबाई महाराज सांगता, भागवत रूपी इमारतीला पूर्णत्वापर्यंत पोहोचण्याकरता अनेक महापुरुषांनी आशीर्वाद दिले. त्यांनी कृपा केली म्हणून तर संत कृपा झाली. पहिली गोष्ट संत भेटावेत, दुसरं ते कळावे, आणि मग तिसरं कृपा व्हावी. विठाला पहिली गोष्ट बहुआव गड आहे संत भेटी. 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 जगदेती करुणा पेरी. जगदेती करुणा पेरी. जगदेती करुणा पेरी. एक वाक्य बोलू. फार झालं तर प्रयत्न केला तर मृत्यूवर विजय मिळवता येईल. अगम्य आणि अगोचर असलेला भगवान त्याचं दर्शन होईल. पण जगामध्ये सगळ्यात अवघड आणि दुर्लभ जर काय असेल तर फक्त साधू भेटे बघा, ती होत नाही. मृत्यूवर विजय मिळवता येईल, अनेकांनी मिळवलाय. अगोचर असलेला जो परमात्मा आहे कोणाच्या स्वप्नात येत नाही, पण तपश्चर्याने तोही मिळवता येईल. पण जगामध्ये एक गोष्ट अशी कठीण आहे, जिथं नाव साधू दर्शन आहे, संत दर्शन आहे, ते मात्र सहजासहजी होत नाही. काय अथक परिश्रम सांगितले. चंद्रामृत सुख सेववीन असता जाता रवी धरवेन. बाह्य हेळा सागर तरवेन. परी साधूची भेटी न होईल गा. कोजागिरीला दूध तापवतो ना, चंद्राचं अमृत पडलं पाहिजे. एखाद्या वेळेला एखाद्याच्या नशिबात असतं तर पडे नाही ते. वीर सावरकरांसारखं असलं तर समुद्र तरुण पलीकडे जाईल. आस्ताला गेलेला रवी अगस्त्य ऋषींसारखा तो थांबवता येईल. जो आत्रेय अनुसयाने थांबवलाय. पण जगात साधू दर्शन खूप कठीण आहे राजा. म्हणून पहिलं साधू दर्शन व्हावं. आणि ती नुसत्या आडनावाची साधू नाही बरं, ती संधी साधू आहेत. खऱ्या साधूचं दर्शन व्हावं. तत्वाच्या अवच्छेदकातून खरे संत भेटले पाहिजे राजा. काय धुंडा महाराजांचं वाक्य ते म्हणायचे, प्रपंचामध्ये एखाद्या मुलीला जर एखादा दुराचारी पती मिळाला तर तिथं फक्त एकाच जन्मातलं नुकसान आहे, फक्त एका, ते बी फार काळ नाही. पण एखाद्या साधकाला जर चुकीचा गुरु किंवा संत मिळाला तर त्याची जन्मजन्मांतराची चूक पुन्हा भरून काढता येत नाही. म्हणजे संसारापेक्षा परमार्थ डोळस करावा लागतो. चुकू द्या संसारात, लाखो चुका पुन्हा भरून काढता येतात.
परमार्थाची चूक पुन्हा भरून काढता येत नाही. माझा विषय आता तो नाही. पिंगलीने एकदा चूक केली, एका श्रीमंतानी सदाचार मुलीने एकदा एक चूक केली तर तिला वेश्याच्या जन्माला जावं लागलं. समग्र भारत देशाचा राजा भरत एक चूक झाली तर हरणाच्या गर्भाला जावं लागलं. अरे ब्राह्मण कुळासारखा वर्ण मिळाला पण एका साधूची चूक झाली तर चांभाराच्या घरी जन्माला यावं लागलं. याला क्षमा नाही महाराज. परमार्थ अक्षम्य म्हणून डोळ्यात तेल घालून तो करावा लागतोय. आणि त्याच्याकरता योग्य संतांची भेट आपल्याला हवी. मी मागे सांगितलं तो उदाहरण सांगत नाही, फक्त आपल्या नजरे समोर आणून देतो. या पंचवटीला सीतामातेने प्रभू रामचंद्राला त्या मायावी हरणाच्या पाठीमागे पाठवलं आणि रावण साधू होऊन आला. तो साधू नव्हता बरं, असे अनेक साधू होऊन येतात, तसा तोही आला. आणि साधू नसलेल्या रावणावर सीतामातेने साधू म्हणून बरवासा ठेवला तर रामापासून वियोग झाला. जवळचा असलेला देव पण दुरावला बघा. तिने सांगितलं सांगवो त्रिजटे सकयाशी मात दिल का भेटी नेदी रघुनाथ. त्रिजटे अगं काय जीवनामध्ये मी पाप केलं की हातचा असलेला राम मी दुरावला. तिने एकच सांगितलं मालकावर न विश्वास ठेवल्याची फजिती. विठाला विठाला म्हणजे रोज आपल्या मालकाला तुम्हाला अक्कलच नाही म्हणणार आहे त्या बाईचं काय होत असेल राजा. सीतामातीने फक्त विश्वास ठेवला नाही तर रामापासून राम दुरावला गेला. म्हणून योग्य साधूची भेट होणं गरजेचं आहे. आम्ही खूप वेळेला सांगितलंय, आता फार नको त्याच्यावर. साधूला पाहण्याची समाजामधली नजर फार बदलली. अहो कीर्तनकाराला पाहण्याची नजर बदलली. ज्याला गमगच्छती कळत नाही, ज्याला ज्ञानेश्वरी तो ओव्या किती माहित नाही, ज्याला गाथ्यात अभंग किती माहित नाही, लोक त्याची कीर्तनं ठेवतात. जो नित्य नियमाने साधना करणार आहे लोक त्याच्या जवळून जातात तर नमस्कार करत नाही. अरे सामान्य माणसाला कीर्तनकार ओळखण्याची नजर नाही तर तुम्हाला साधू ओळखण्याची कधी नजर यायची. विठाला परमार्थ नजरेचा ती नजर प्राप्त झाली पाहिजे राजावर. सामान्य माणसांची साधूकडे नजर तीन प्रकाराची, विस्तार नको, चमत्काराची, आचारा विचाराची आणि अनुभवाची. सगळ्यात महत्वाची नजर ती अनुभवाची. साधूला पाहत असताना अनुभवाने पहा. त्यांचा अनुभव काय, कोण मोठा आहे जगामध्ये, ज्याचा अनुभव मोठा तो मोठा आहे. ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे देवतया जवळ असे पापनाशे दरुशनी योगी दुर्लभ तो म्या देखिला साजनी. या पदावरच्या ज्ञानेश्वर महाराजांच्या ओव्या कधी वाचा, ज्ञानेश्वरी वाचा राजा, त्याशिवाय तुम्हाला या गोष्टी कळणार नाही. अमानित्वम मदम्हेत्वम मयोसा शांतिरार्जवम आचार्योपासनम शौचम स्थैर्यमात्मविनिग्रह. तीनच ओव्या किती गोड आहेत बघा त्या. पूज्यता डोळा न देखावी, स्वकीर्ती कानी न ऐकावी, अमुका ऐशे नोहावी, शेची लोका वाचस्पतीची निपाडे, सर्वज्ञता जरी जोडे, विडे माझे दडे, महिमे भेने चातुर्य लपवी, महत्व हरवी पिसे पण मिरवी जगा माझी. तीन ओव्यांचा एका वाक्यात अर्थ सांगतो, विस्तार नको. भगवत साक्षात्कार झालेला जो महात्मा आहे, जो महापुरुष आहे, तो स्वतःची कीर्ती आपल्या कानाने ऐकत नाही, स्वतःची पूजा कधी करून घेत नाही. समाजामध्ये प्रतिष्ठा वाढावी, मान सन्मान व्हावा, असा कुठल्याही प्रकारचा व्यवहार आत्मसाक्षात्कारी पुरुष करत नाही राजा. असे उत्तरेकडून असे मूर्ख आले तर आपल्या महाराष्ट्रात आमचीच पूजा करा म्हणतात.
आम्हीच देव आहोत म्हणतात. आपल्या स्वतःच्या आरत्या तयार करतात आणि लोकांना वाटायला देतात आणि लोक त्यांच्या आरत्या करतात. मार्का करून रडका चालन दोघांचाही बोध वाया गेला. काय मिळणार आहे राजा? अरे या परिसरात निवृत्तीनाथांचे फोटो पाहिजे. निवृत्तीनाथांचे जसं मारुतीरायाने हृदय चिरल्यानंतर राम दिसला ना, तसं नाशिक जिल्ह्यातल्या कोणत्याही कोपऱ्यातल्या व्यक्तीचं जर हृदय चिरलं तर निवृत्तीनाथ दिसले पाहिजे. कारण कल्याण करण्याकरता निवृत्तीनाथांसारखा सत्पुरुष लागतो, भगवान बाबासारखा लागतो, तुकोबरायांसारखा लागतो, ज्ञानोबरायांसारखा महापुरुष लागतो राजा हो. त्याशिवाय कल्याण होऊ शकत नाही. आत्मसाक्षात्कार ज्याला म्हणतात तो झालेला महापुरुष असला पाहिजे. म्हणून साधूला ओळखण्याची नजर वेगळी. बहिणाबाई महाराज सांगतात संत कृपा झाली. अशा अनुभवयुक्त संतांनी आमच्यावर कृपा केली. ती कृपा करत असताना 4 पद्धतीने संत कृपा करतात. पहिली शब्द कृपा करतात, दुसरी दृष्टी कृपा करतात, तिसरी स्पर्श कृपा करतात, चौथी संकल्प कृपा करतात. विठाला पहिलं शब्द कृपा करतात. आईचं वचन आणि साधूचं वचन अत्यंत मौलिक आणि महत्वाचं आहे राजा. आईनी प्रसन्न चित्ताने, एकतर आई बोलतच नाही मुळात, पण जर आईनी प्रसन्न अंतकरणाने एखादा शब्द फेक जर केली तर देव सुद्धा त्या वचनाला असत्य करत नाही, करूच शकत नाही. आणि जगातली दुसरी शक्ती संत आहे. आमची गुरुजी उदाहरण सांगायचे सामान्य, गायीचं शेण जसं जमिनीवर पडल्याबरोबर फपाटा घेऊनच वर येत आहे, तसं प्रसन्न अंतकरणाने जर साधूनी शब्द फेक केले तर त्या शब्दाची परिपूर्तताच देवाला करावी लागते, त्याला पर्याय नाही. तो आपलं वचन एखाद्या वेळेला माघारी घेईल, पण संत वचन तो कधी माघारी घेत नाही, त्याची पूर्तताच करतो. म्हणून साधूच्या शब्दामध्ये ताकद आहे. पण पहिली गोष्ट, साधू कोणाही बरोबर बोलत नाही, आपण कोणाही बरोबर बोलतो. कोण हा भाग्याचा ऐशियाशी बोले वाचा. साधूने आपल्या बरोबर बोलावं याच्या करताही देवा भाग्यच लागतं की नाही. ते कोणाही बरोबर बोलत नाही आणि रिकामटेकड्या गप्पा तर मारतच नाही. त्यांचं बोलणं स्मित भाषी आहे, महत्वपूर्ण आहे, लाघव नाही, युक्त आहे, अशी भाषा आहे साधूची. पण ती पूर्तता होते. आम्ही खूप वेळेला प्रसंग सांगितला. आता जाता जाता याच परिसरात आलो म्हणून सांगतो. नाशिक जिल्ह्यात निफाड तालुक्यात सायखेडा नावाचं गाव, गुरुवर भीमसिंग महाराजांनी सांगितलेला प्रसंग आहे हा. आम्ही ऐकलंय त्यांच्या मुखातून. भगवानगडाचे पहिले म्हणतं भगवान बाबा एकदा पहिल्यांदाच काय लहर आली म्हणून नाशिक जिल्ह्याला आले. नांदुर्डीला राहिले पण पहिल्यांदा सायखेड्याला आले. पहिल्यांदाच आले ते सायखेड्याला. तिथं म्हाळसा पाटलांचा वाडा आहे म्हणतात त्या सायखेड्याला, आणि तिथं मुक्कामाची व्यवस्था झाली. असं जेवण वगैरे झालं. आता बाबाच आले म्हणल्यावर लाखो समाज त्यांच्या दर्शनाकरता सगळे भाविकच उपस्थित झाले होते. एक वाक्य सांगतो बरं, देवाच्या दर्शनापेक्षा साधूच्या दर्शनामध्ये सहस्रपटीने पुण्य अधिक मिळतं. साधवो दर्शनो पुण्यो तीर्था भूतादि साधवा. म्हणून नाही त्र्यंबकराजाचं दर्शन झालं तर उग ओळीला उभं राहू नका, पण निवृत्तीनाथांचं दर्शन केल्याशिवाय माघारी येऊच नका. देवाच्या दर्शनापेक्षाही संत दर्शनामध्ये ताकद आहे. देवा ताकद आहे. म्हणून समाजाची लोंडे भाविकांची जमलेली होती दर्शनाकरता. दर्शन वगैरे झालं, जेवणही झालं. आता परतीचा प्रवास करायचा, त्यांनी टांगा आणलेला होता. त्या टांग्यामध्ये भगवान बाबा बसले, आणि बसलेले भगवान बाबा त्या महासाकांतांनी पाहिलं आणि जवळ गेले आणि खाली नजर केली आणि डोळ्यातून असं टिप टिप पाणी गळू लागलं. साधूचा अंतकरण आईपेक्षा मऊ आहे महाराज. आईपेक्षा का? आई प्रेम करते पण आपल्याच मुलावर, जावच्या सुद्धा नाही. आपुल्याचा कळवळा आणि कबाळावरी नाही. ती जितकं आपल्या मुलावर प्रेम करते तितकं दुसऱ्याच्या मुलावर प्रेमच करू शकत नाही आई. पण जगात समग्र भूतमात्रावर प्रेम करणारी एक जात आहे, ती वैष्णवांची साधूचीच जात आहे. विठाला त्याशी अपंगिता नाही, त्याशी धरी दोरदई. जे कारंदले गांधले त्याशी म्हणे. अरे हरिजनाचं मूल कडक वैशाख महिन्यातल्या वाळवंटामध्ये रकरक त्या उन्हामध्ये तळपत होतं, तर नाथांनी मी ब्राह्मणी म्हणून विचार केला नाही.
धावत जाऊन त्या मुलाला आपल्या कडेवर घेतलं आणि गोदावरीचं बरोबर आणलेलं पाणी पाजलं. याचं नाव साधू आहे. साधूच्या अंतकरणात दयाचे देवा, दयाच्या पलीकडे साधूच्या अंतकरणात दुसरं काही सापडणार नाही. जातीपातीच्या भिंती तर कधीच मोडून टाकल्या, त्यांनी ठेवल्याच नाही. असलं जीवन म्हणजे साधूचं जीवन आहे. आणि भगवान बाबा त्या टांग्यातून खाली उतरले. ओ पंत, डोळे भरून आले तुमचे, काय कारण आहे? बोला की. खाली पाहिलं ना, आता बाबाने विचारलं, गप्प कसं बसावं म्हणून सांगितलं. बाबा 10 वर्षाचं बाळ आहे माझं, जन्माला आल्यापासूनच मुक येते. माझी इच्छा आहे माझ्या मुक्या मुलाला तुमच्या बरोबर घेऊन जा की. असे साधूच्या संगतीत कसाही माणूस आला ना, कसाही त्याचं परिवर्तन होतं महाराज. अगोदर त्रेतायुगातलं उदाहरण सांगतो. वाल्ह्या कोळ्यासारखा दरोडेखोर नारदांच्या संगतीत आला तर जगातलं पहिलं महाकाव्य तयार झालं. त्या अगोदर या जगात एकही काव्य नव्हतं. त्याचं नाव रामायण आहे. एका दरोडेखोराने लिहिलं, पण केव्हा? नारदांच्या संगतीतला परिणाम आहे. दुसरे झाले महाराज, ज्या मठाचा आता 125वा महोत्सव आजपासून प्रारंभित होतोय घोटीला. भारत देशातला, महाराष्ट्रातला जवळजवळ नंबर 1चा सप्ताह येतो. आजचा प्रारंभ आहे त्याचा. ते जोग महाराज जुन्नर तालुक्यामध्ये मारुती महाराज ठोंबरे नावाचे एक तमासगीर होते महाराज. 100-125 एकर जमीन होती, पण भलता तमाशाचा ना. स्वतःचे तमाशाचे 2 फड होते बघा. आणि ते ज्ञानोबरांच्या आपण यात्रेला म्हणतो ना, ते जत्रेला. आता जत्रा काय असते हे मी सांगायचे काय गरज? त्याच्यातलेच तुम्ही सगळे. जत्रेला निघालो म्हणालो आम्ही, जत्रेला. आणि ज्ञानोबरांच्या समाधीच्या पुढे मोठी जागा आहे, तिथं 2 तंबू तमाशाचे लावले. खांद्यावर आयफल, 2 अंगवस्त्र. आता अंगवस्त्र शब्दाचा अर्थ काय हे फार मोकळ बोलण्यासारखं नाही. ते 2 अंगवस्त्र 2 स्त्रिया बरोबर घेऊन निघाले. जोग महाराज येता 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 धक्का लागला. जोग महाराजांचा एकच शब्द मुखातून बाहेर पडला. ओ बो, कुठे पाहता कुठे चालता? बो मी? तुम्ही बोच आहात? एवढा शब्द हृदयाला लागला महाराज. तो उभे केलेले 2 तमाशाचे तंबू आपल्या हाताने आग लावून पेटून दिले. 2 अंगवस्त्रांना सांगितलं, आजपासून तुम्ही माझ्या माया बहिणी, तुमचा माझा काही संबंध नाही, सोडून दिल्या. रायफल इंद्राणीत फेकून दिली आणि समग्र राहिलेलं आयुष्य जोग महाराजांच्या चरणावर समर्पित केलं. तर जगातली पहिली वारकरी शिक्षण संस्था जी जन्माला आली ती मारुती दोयांनी तयार केली. एक मारुती महाराज ठोंबरे आणि दुसरे मारुती महाराज गुरव. आज आम्ही कीर्तन करतो ना, त्या मारुतीरायांचे उपकार आहेत. विठाला परिवर्तन म्हणतात, परिवर्तन. तसं माझ्या बाळाला तुमच्या बरोबर घेऊन जा. ज्ञानोबा सांगता, संता सवे वसता योग ज्ञानी पैसता गुरु चरण उपासिता वैराग्यशी. आपण तुमचं बाळ कुठे आहे? त्याचं नाव मुकुंदा. आज लोक जमली होती आणि ते मुलं घाबरलं, बापाच्या आड लपलं. बापांनी दंडाला धरणं त्याच्या पुढे उभं केलं. बाबांनी त्याच्या चेहऱ्याकडे पाहिलं आणि विचारलं, हे मुकुंदा, तू मुका आहे का? ते हसलं ना, असं खाली पाहू लागलं. म्हणतात मुका नाही, तो बोल काय? तो नाटक करतोय बोललं न बोलण्याचं. बोल, न बोलण्याचं कारण काय? काय गप्प राहिला? बोल इकडे. तुरु बाळ जवळ गेलं. आईने जसं माथा कुरवळावा तसा भगवान बाबांनी त्या मुकुंदाचा 10 वर्षाचा पोराचा माथा कुरवाळला आणि हटवले धरून बोल म्हणल्याबरोबर 10 वर्षाचा मुका असलेल्या मुलाने तोंड उघडलं. काय उत्तर दिलं आहे का? ओ बाबा, 10 वर्षात मला बोलण्याच्या योग्यतेची व्यक्ती मिळाली नाही म्हणून बोललो नाही. आज तुम्ही भेटलात म्हणून बोललो. शब्दातली ताकद, शब्द कृपा. आली मुखा वाटे, आली मुखा वाटे, आई मुखा वाटे अमृत बचने. आई मुखा वाटे, आई मुखा वाटे, आई मुखा वाटे अमृत बचने. उत्तीर्ण तारेने नोहे जन्म, आई मुखा वाटे, आई मुखा वाटे,
मुखा वाटे अमृत वचने. शब्द काम करतात, शब्दामध्ये शक्ती आहे राजा हो, पण कोणाच्या मुखातून बाहेर यावी याचा काही महिमा आहे. सामान्य माणसाच्या वाणीमध्ये ज्ञानोबराय म्हणतात 6 दोष आहेत. थोडा विकोराव द्या. आटोबे गोविंदान, आशा शंका प्रतारण, संन्यासिलिया बघून जया वाचा. दूषित झालेली ज्याची वाणी आहे त्याच्या वाणीमध्ये सामर्थ्य नाही राजा. म्हणून आपली वाणी खर्च करू नका. बरीच लोक रात्रंदिवस भजन करतात, तपश्चर्या करतात, अनुष्ठान करतात, पण आपली वाणी नको तिथं खर्च करतात. एक सांगू, सांसारिक माणसाला नुसता आशीर्वाद दिला तरी वाणीचं पुण्य नष्ट होतं. वाचा दत्त होऊ नये मनुष्याने, दिली ताली वाचा क्षय मागिल्या तपाचा. पुण्य नष्ट होण्याची अनेक कारण आहे. त्याच्यात पहिलं कारण आहे का कोणाही सांसारिक माणसाला आशीर्वाद देण्याची गरज नाही. का तुकाराम महाराजांचं वाक्याचे, माझ्या मुखावाटा न येऊ ये वचन, वाढो ये संतान द्रव्य कोणाका. फुकाचा व्यवहार पतन दुःखाशी, दोन्ही मुळे त्याची साधे. फक्त महापुरुषांनाच आशीर्वाद देण्याचा अधिकार आहे, सामान्य माणसाला नाही. जगात 3 जण आशीर्वाद देऊ शकतात. पहिला देव, दुसरी संत, तिसरी आपली आई. विठाला नात्याला आपल्याला शांतीवर्मा एकनाथ महाराजांच्या पंजोबाचा इतिहास माहितीच आहे. पांडुरंगाची महिनावारी करणारे भानुदास, महिनावारी. दुसऱ्याचं परान्न खात नव्हते देवा. आपल्यासारख्या काय बिशीन पंक्तीन त्या वेळेला नव्हत्याच. पण एक काळ असा होता का स्वतःची साधन सामुग्री उपजीविका बरोबर घेऊनच दुसऱ्याचं परान्न खायचं नाही, अशा पद्धतीने सेवा केली जायची. महाराज त्या भानुदासांच्या सेवेची ताकद अशी होती. म्हणतात जर भानुदास पांडुरंगाच्या दर्शनाला जर गेलेच, देवाची अशी ताट असलेली मान भानुदासांना पाहिलं कशी झुकून जायची. का तुका म्हणे देवा, ऋणी करुणी ठेवू सेवा. त्या सेवेचं ऋण झालं होतं. 3 गोष्टी फेडाव्या लागतात, ऋण, वैर आणि हत्या. पैकी देवावर झालेलं ऋण होतं. आणि असेच वारी करता 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 श्रावण महिना आला, आकाशामध्ये ढग भरले आणि दुपारच्या वेळेला विजाचा कडकडाट होऊ लागला. आणि भानुदास महाराज विचार करू लागले, आता कुठंतरी थांबलं पाहिजे, आता आपण भिजून जाऊ. मंदिर दूर होतं म्हणून रस्त्याच्याच कडेला ज्याचं घर भेटलं तिथं गेले आणि सांगितलं, अहो मी पंढरीचा वारकरी पैठणचा भानुदास आहे, मला थोडे राहायला जागा द्याल का? अतिथी देव हो या, किंवा वारकरी आहात तुम्ही, या माझ्या घरी. भानुदास महाराजांना राहण्याकरता जागा दिली. संध्याकाळच्या वेळेला आपला शेदा सामुग्री घेतली, स्वयंपाक केला, जेवण केलं. आणि घरमालकानी आपलं जेवण झालं म्हणून साधू जवळ बसावं म्हणून नवरा बायको जवळ आले. आता नियम असा आहे बरं, ज्याच्या घरी मुक्कामाला थांबलं त्याचं सगळं ऐकावं लागतं. मला 25 वर्षाचा अनुभव आहे बसता. काही असू दे त्याचं ऐकून घ्यायचं. का रात्र काढावी लागते, तो संभावितपणा आडवा येतो. न बोललं तर काय, महाराज रात्रीचे शिष्ट होते, रात्रभर राहिले, आमचंच खाल्लं तर बोलले सुद्धा नाही. मग त्याचं ऐकूनच घ्यावं लागतं, काय पर्याय नाही. तसं ते नवरा बायको भानुदासाला बोलता 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 मालक गप्प झालं. बाई बोलले, हो बाबा, लग्न होऊन खूप वय झालं आणि वर्षही झाले हो, मला वंशाला देवा लावण्याकरता मुलबाळच नाही बघा. नोकर चाकर दासी दासी सगळं भरपूर आहे. देवानी श्रीमंत कुटुंबामध्ये मला दिलंय, कशाचीच उणीव नाही. पण खूप दिवस झाले मला मुलंच नाही. आणि ती रडायला लागली. आणि रडता रडता बोलताना भानुदास महाराजांना असं कस तरी झालं आणि कळवळ्याने मस्तकावर हात ठेवला आणि दिला की आशीर्वाद. ओ बाई, रडता कशाला, होईल की तुम्हाला बाळ, होईल तुम्हाला बाळ, एवढंच बोलले महाराज. याच्या पलीकडे काहीच नाही बोलले. आणि पंढरपूरला देवाच्या दर्शनाला आले, अशी झकलेली मानत अशी ताट झाली भानुदासांपुढे. देव ताट मानेने पाहतो. भानुदासांना जरा वाईट वाटलं. देवा, मी वारीला येतोय, तुमचं दर्शन घेतो, प्रत्येक वेळेला आल्यानंतर तुमची मान अशी झुकलेली, आणि मग आज ताट माने कसे काय? पांडुरंगाने सांगितलं, भानुदास हे तुमचेच आमच्यावर उपकार आहे. म्हणजे काय, ज्या घरी मुक्कामाला थांबलात ना, त्या घरच्या उभय दाम्पत्याच्या प्रारब्धामध्ये संतती येऊच नव्हता, त्यांना अपत्य होणार नव्हतं. तुम्ही वचन दिलं, भगवत भक्ताच्या वचनाची लाज राखावी लागते, हे मी दिलेलं वचन आहे. तुम्ही काय केलं हे मी पाहिलं नाही, पण तुम्ही ज्या घराला, ज्या मालकाला वचन दिलंय, मालकिनीला वचन दिलंय, त्याची पूर्तता करण्याचं काम माझं आहे. पण तुम्हाला माहिती का झालं काय? आतापर्यंत केलेली भगवत सेवेची जी ऋण होतं तुमचं माझ्यावर, जी सेवा होती ती संपली. त्यात सेवेच्या मोबदल्यामध्ये ज्यांना आशीर्वाद दिलाय त्यांना अपत्य होणार आहे. पण भानुदास,
तुमची सगळी सेवा वायाला आणि व्यर्थ गेली. माझा आणि तुमचा आजपासून काही संबंध राहिला नाही. हा मंदिराच्या बाहेर खाली मान घातली. वाईट वाटलं, लाज वाटे तुझा म्हणविता दास, गोडी नाही रस बोलण्यासारखी. हे कोणाचं झालं? भानुदासाचं झालं की नाही. मग दिवसातून 3-3 लग्नाला आशीर्वाद देणाऱ्या महाराजाचं कसं होत असेल? कसले आशीर्वाद देतात देवा? जसं तुकाराम महाराज म्हणतात, कर्मधर्म तुम्हा असावे कल्याण. मी कशा करता सांगितलं? वाणीचं पुण्य नष्ट होतो म्हणून वाणी दत्त हो नका विठाला. आता वाचेमध्ये सामर्थ्य आहे. आपल्याला प्रसंग सांगून वेळ घ्यायचा नाही. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आपण अभ्यासकात पैठणला गेलेल्या ज्ञानोबरांनी पखालीच्या रेड्याला वेद म्हणा म्हटल्याबरोबर ज्ञानोबरांच्या शब्दातलं सामर्थ्य. मुकम करोति वाचालम पंगम लंघेति गिरीम यत्कृपा तमहं वंदे परमानंद माधवम. अरे म्हशीचा प्राणनाथ असलेला रेडा पण ज्ञानोबरांच्या आशीर्वादाने बोलला का? ज्ञान देव म्हणे बोले रघुवेद, ज्ञान देव म्हणे बोले रघुवेद. ओंकार मुळ शब्द प्राण वाचा दान देव म्हणे बोले रघुवेद, ज्ञान बोले रघुवेद. प्रमाण असं म्हणायचं की त्याचं ध्रुपद आलं पाहिजे. आता मग चाल तशी म्हणायची का? ध्रुपदाची गरज नसते पडली पाहिजे. विठाला विठाला ज्ञानदेव म्हणे बोलिले रघुवेद. ओंकारा शब्द प्रणवाचा. ज्ञानोबरांच्या शब्दातून प्रणव नाम वेद बोलू लागला रेडा. ही शब्दातली ताकद आहे. शब्दकृपा, दुसरी दृष्टीकृपा. साधूच्या दृष्टीमध्ये सुद्धा सामर्थ्य आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. गावबा असलेला अनपड मुलगा नाथांच्या घरी पोळ्या खाण्याकरता राहिलेला, पण दृष्टी शक्तिपात केला तर रामायण लिहिण्याचं सामर्थ्य प्राप्त झालं. दृष्टीकृपा आहे. तिसरी स्पर्शकृपा आहे. स्वामी विवेकानंदांच्या मस्तकावर रामकृष्ण परमहंसांनी स्पर्श केला. माता हात ठेविला नोई थापटीला जैसा, तर स्वामी विवेकानंदाला कालीमातीचं दर्शन झालं. निळोबरांच्या मस्तकावर तुकोबरांनी हात ठेवला. हात ठेवला मस्तकी प्रसाद देऊनी केली सुखी. दृष्टीकृपा, शब्दकृपा, स्पर्शकृपा. स्पर्शामध्ये जादू आहे. आणि शेवटची संकल्प कृपा आहे. बऱ्याच वेळेला साधू बोलत नाहीत, पाहत नाही, स्पर्शही करत नाही, फक्त मनात संकल्प करतात. तुका म्हणाले समर्थाचे म्हणा तरी होय राना. ही वास्तू निर्माण झाली ना, या वास्तूला सुद्धा घरमालकाचा पवित्र संकल्प लागतो. आणि ज्याच्या करता करायचा तो विचारही पवित्र लागतो. मगच सत्य संकल्पाचा दाता नारायण आणि सर्व पूर्ण करी मनोरथ विठाल. संकल्प कृपा म्हणता. संकल्प ज्ञानोबरायांनी हैबतबाबांचा प्रसंग आता 12 वाजल्याने ऊन चटकतंय. तुकोबरांच्या शिष्या बहिणाबाई महाराज सांगतात, अशा संतांनी कृपा केली आणि इमारत फळाली. भागवत रूपी इमारत ही पूर्णत्वाला प्राप्त झाली. पण याच्यात कोणी कोणी काय काय केलं, कोणाचं काय काम आहे, कोणाचं काय कार्य आहे, याचा विस्तार करत असताना पहिले ज्ञानोबराय झाले. ज्ञानोबरायने काय केलं याचं उत्तर बहिणाबाई महाराज अभंगाच्या 2ऱ्या चरणात सांगतात. ज्ञानदेव रचिला भजा, ज्ञानदेव रचिला भजा, ज्ञानदेव रचिला भजा, ज्ञानदेव रचिला भजा, ज्ञानदेव रचिला भजा.
इमारती करता कोणी काय केलं? बहिणाबाई महाराज पहिल्याचा निर्देश करतात, ज्ञानदेवी रचला पाया. 700 वर्षापूर्वी या इमारतीचा पाया, वारकरी रूपी भागवत रूपी इमारतीचा पाया संत सम्राट श्री ज्ञानेश्वर महाराजांनी घातला. देवा, सगळ्या तळागाळातल्या बहुजन समाजाला भगवत साक्षात्कारापर्यंत घेऊन जाण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ज्ञानोबरांनी केलं. देवा, याच्या अगोदर जगात असा इतिहासच नाही का बहुजन समाजातला संत कोणी झालाय. मला दाखवून द्या. ज्ञानोबरांच्या अगोदर कोणीच नाही. राजा ज्ञानोबरांनी क्रांती केली आणि तळागाळातल्या बहुजन समाजाच्या व्यक्तीला संत बनवण्याचं काम ज्ञानोबरांनी केलं. ज्ञानोबरांनी पहिली आषाढीला दिंडी काढली ना, त्याच्यात कोण होतं ऐकायचंय? कबीर मोमीन लथीफ मुसलमान, सेनाना वेदान विष्णुदास. त्या जातीपातीवर लोकांनी राजकारण केलं. देवा, एका ताटात जेवणारी लोक ह्या पुढाऱ्या लोकांनी बाजूला करून टाकले आणि त्या काळात ज्ञानोबरांनी काम केलं. मिळविली मांदे वैष्णवाची, दयाने घातली मुक्तीची कमानी, दयाने घातली मुक्तीची कमानी, दयाने घातली मुक्तीची कमानी, दयाने घातली मुक्तीची कमानी. मिळविली माझे वैष्णवा, मिळविले मांदे वैष्णवांची. त्यावेळेला झालं. देवा, 700 वर्षापूर्वी चोखोबरांना एक कर्मठ ब्राह्मण पांडुरंगाच्या दर्शनाकरता येऊ देत नव्हते. दलत म्हणून बाजूला केलं. ज्ञानेश्वर महाराजांनी माझा चोखोबाला जर पांडुरंगाच्या मंदिरात येण्याची परवानगीच नाही तर ज्ञानोबरांनी मंदिर सोडून दिलं आणि वाळवंटावर पहिल्यांदा कीर्तन ज्ञानेश्वर महाराजांनी केलं. देवा, वाळवंटातली कीर्तनाची परंपरा ज्ञानोबरांनी सुरुवात केली आणि देवाला सांगितलं, पांडुरंगा, जर चोखोबरांना मंदिरात येण्याची परवानगी नसेल तर आम्ही मंदिरात येणार नाही. तुम्हाला गरज असली तर तुम्ही वाळवंटात या. भगवान स्वतः वाळवंटात आले. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. कुठे मंदिरात नाही, वाळवंटात. राजा, हा ज्ञानेश्वर महाराजांनी केलेली जगातली पहिली क्रांती आहे. पहिली. अरे, तत्वज्ञान एका विशिष्ट वर्गाकडे होतं, त्याच वर्गाने याचं चिंतन करायचं. पण आज ज्ञानेश्वर महाराजांचे उपकार आहे. कोणत्याही समाजाची व्यक्ती तत्वज्ञानाचा अभ्यास करून संतांचं वाङ्मय समाजापर्यंत पोहोचवू शकतात. कोणत्याही समाजाचा मुलगा कीर्तन करू शकतो. देवा, कोणत्याही. ही सगळी उपकार आणि सगळी क्रांती ज्ञानेश्वर महाराजांची. सगळे ज्ञानेश्वरीचं अध्ययन ज्ञानोबरांमुळे मिळालं. राजा होय. म्हणून बहिणाबाई महाराज म्हणतात, ज्ञानदेवी रचला पाया. 350 वर्षापूर्वी बीड जिल्ह्यामध्ये आष्टी तालुक्यामध्ये एका मुसलमान कुटुंबामध्ये एका महापुरुषाचा जन्म झाला. शेख महम्मद. बाप खाटकाचा धंदा करत होता त्यांचा. 10 वर्षाचा मुलगा शहाणा झाला म्हणून बापाने सूर्याने बकरा दिला. महम्मद, याला कापून घेऊन ये, कुर्बानी कर याची. दगडावर त्या सुरी घासू लागली पूर्वी त्या सहानावर आणि त्या बकऱ्याने पाहिलं, त्याचं अंग असं शहारून गेलं. देवा, त्याच्या डोळ्यात पाणी आलं, ते ओरडू लागलं.
त्याला कळालं मी मरणार आहे आता, हे मला कापणार आहे. आणि हेच शेख महम्मद महाराजांनी पाहिलं, त्याचं शहारून आलेलं अंग. आणि शेख महम्मदांनी विचार केला मी कापणार, त्याला कळालंय म्हणून काय करावं. घासलेली सुरी आपल्या बोटावर ठेवली, दाबल्याबरोबर करंगळी उतरली, रक्ताचा पाड चालला. मनात विचार केला एवढीशी माझी करंगळी मी माझ्या हाताने कापली तर मला एवढ्या वेदना होतात, ज्याच्या मानेवर सुरी चालवायची त्याला किती त्रास होत असेल. अरे खाणाऱ्याला एवढी जरी अक्कल आली ना तरी महाराष्ट्रामध्ये संतांचा अवतार कार्य सफल झालं म्हणून समजा राजा सफल. अरे देवाच्या नावाखाली तुम्ही आमुकाच्या बैरोबाच्या मसोबाच्या नावाखाली कापता, पण बकऱ्याला बळी द्या ना आणि देव प्रसन्न होते. तुमच्या कुमाला कोणत्या मूर्खांनी सांगितलं, कोणत्या तत्वज्ञानात आहे, कोणत्या वेदामध्ये, कोणत्या ग्रंथात आहे आणि कोणत्या संतांनी सांगितलं देवा. उलट तुकाराम महाराज सांगतात भूत दया गाई पशुचे पालन. ग्रस्ती माणसाचं काम आहे कापणं नाही, पशु प्राण्याचा सांभाळ करणे ग्रस्ती माणसाचं काम आहे. आणि तुम्ही सगळ्यात जास्त मुक्या प्राण्याला कापायचं काम करता देवा. अरे जसं ऋण फेडावं लागतं ना तशी हत्या फेडावी लागते. हत्या स्वतःच्या जिभेच्या चोचल्या करता तुम्ही कशाच्याही निमित्ताने जरी पशु हत्या कराल तर ती हत्या फेडावी लागते. राजा ध्यानात ठेवा, पशुच्या हत्याने मिळवलेलं धन हे तुम्हाला कधीच समाधानी देणार नाही, तुम्हाला शेवटपर्यंत दुःखी ठेवील. म्हणून कापत बसू नका. अरे कोणताही धंदा करा पण अशी एवढ्याली पाळीव प्राणी तुम्ही 22-50 महिना पाळता आणि एकदम कापण्याकरता देता, केवढं मोठं पाप होतंय याचा साधा विचार केला. अरे एकदा भीष्माचार्यांनी एक सरडा उचलून काटेरी कुंपणावर टाकलं तर 6 महिने त्यांना बाणाच्या शय्येवर झोपावं लागलं. आणि 100 वेळेला विचार करून जे कुक्कुट पालन करतात त्याच्या पापाचा किती अंत असेल याचा साधा विचार मनात कधी आला का तुमच्या. विठाला विठाला हे बघा, मी संतांची वचनं आपल्यापर्यंत पोहोचवलीत, माझं काम आहे हे. याच्यातून स्वीकारायचं आणि न स्वीकारायचं तुम्ही ठरवा. पण ऐका, ही संत वचन आहेत, आतापर्यंत खोटी झाली नाही, आज होत नाही. आणि जोपर्यंत चंद्र सूर्य आहे संत वचन कधी खोटी होत नाही, हे लक्षात ठेवून पुढची कर्म करा. विठाला विठाला अरे पशुला कापून एका मुसलमानाला कळालं आणि वारकरी असून काही मसोबाला आणि बैरोबाला बळी देतात. वारकरी असून नाही म्हणतात तो देव कोपला जातो. कसल्या भावना आहेत, कसल्या रूढी आहेत, कसले विचार आहेत आपले. शेख महम्मद महाराजांनी बकरा सोडून दिला, तो सुरी फेकून दिली. बाबा अहो पोट भरण्याकरता हत्या करता हे पाप आहे, हे करू नका. तुमच्यासारखं त्याच्या बापाने ऐकलं नाही, कमरेत लाद घातली 10 वर्षाच्या मुलाला आणि घरातून हाकलून दिलं. ते पुन्हा घरी गेले नाही. बीड जिल्हा सोडला, नगर जिल्ह्याला श्रीगोंदा तालुक्यामध्ये ती श्रीगोंदा या गावी तो दर्गा आहे, प्रसिद्ध दर्गा आहे. तो तिथं सप्ताह भरतोय. आम्ही कीर्तन केली तिथे. त्या दर्ग्यात आले, भेटेल त्या कर्मठ लोकांना त्यांनी विनंती करायची. आता पूर्वीचा काळ असा होता का हिंदू धर्मात येणं म्हणजे फारच मोठं कठीण होतं देवा. अरे याच्या पायी छत्रपतींना त्रास झाला, शंभू राजांना त्रास झाला, नेताजी पालकराला बळजबरीने मुसलमान केलं होतं. त्यांना हिंदू धर्मात घेण्याकरता केवढा त्रास झाला. तर हे खानदानी हिंदू मुसलमान आहेत आणि त्यांना हिंदूत घ्यायचंय, कसं शक्य आता हे. पण नाईलाज झाला, कोणी घेतलं नाही त्यांना. एक सांगू, माणसाचं भाग्य कधी बसूनच राहत नाही. श्री चरित्रम पुरुषस्य भाग्यम देवो न जानाति कुतो मनुष्य. कार्तिकी एकादशी जवळ आली. चांगा बोधले नावाचे साधू त्या रस्त्याने निघाले होते पंढरपूरला जाण्याकरता. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी आपल्या छंदात भजत म्हणत निघाले. आणि दर्ग्यातल्या शेख महम्मद महाराजांनी तो रामकृष्ण हरी आवाज ऐकला आणि पळतच आले. श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. बाबा तुम्ही वारकरी दिसता. हो मी वारकरी आहे, माझं नाव चांगा बोधरे. मग एक काम करा की मी मुसलमान आहे महम्मद, पण तुम्ही ज्या पांडुरंगाच्या दर्शनाला चालत ना त्या पांडुरंगाचं मला दर्शनाची इच्छा आहे. मग मुसलमान आहे, मला कोणी घेणार नाही, मंदिरात येऊ देणार नाही. तुम्ही एक काम करा, मला तुमच्या हिंदू धर्मात घेऊन वारकरी बनवा, मला पांडुरंगाच्या दर्शनाची इच्छा आहे. काय उत्तर दिलं चांगा बोधले यांनी 450 वर्षापूर्वी. महम्मद
पांडुरंगाच्या दर्शनाकरता जात आणि धर्म बदलावा लागतो हे तुम्हाला कोणी सांगितलं? ज्ञानोबरांनी 700 वर्षापूर्वी सांगितलंय. अभिमानून संडी स्वजातीचा, ज्याला त्याला आपल्या जातीचा अभिमान असलाच पाहिजे. म्हणून तामुची माळियाची जात आम्ही वारीक वारीक म्हणे नरहरीच होणार, म्हणे शिंपियाचा नामा अहो म्हणे चोखयाची महारी. सगळ्या जातीला धरून ज्या भगवान बाबाची वंजाऱ्याची जात आहे ना, त्या भगवान बाबावर सुद्धा संत सम्राट ज्ञानेश्वर महाराजांनी कृपा केली. आयुष्यभर ज्ञानेश्वरीची साधना केली भगवान बाबांनी. ज्ञानोबांनी जात कोणती हे पाहत नाही, हे तर जात कुळ प्रमाण. ज्ञानाबाई माझ्या अनाथाची माय, एका जनार्दन हे पाय वंदितची. कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, तया नमस्कार वारंवार. न पाहे याती कुळाचा विचार, भक्ता करुणा कर ज्ञानाबाई. याला पायाभरणी म्हणतात देवा. या जातीपातीच्या भिंती म्हणून पायाभरणी केली. शेख महम्मद महाराजांना फक्त एक वाक्य सांगितलं, महम्मद ही तुळशीची माळ गळ्यात घातली का? मस्तकावर रामकृष्ण हरी, कानामध्ये मंत्र देऊन मस्तकावर हात ठेवला. महम्मद चिंता करू नका, 6 महिने फक्त या मंत्राचा जप करा, तुम्ही या पंढरपूरला येण्याची गरज नाही. याच मस्जिद मध्ये पांडुरंग परमात्मा येईल आणि तुम्हाला दर्शन देईल, असा इतिहास आहे महाराज. 6 महिन्याच्या आत श्रीगोंद्याच्या मस्जिद मध्ये शेख महम्मद महाराजांना पांडुरंगाने आपल्या कमरेवर कटेवर असलेलं जे रूप आहे ते दाखवलं आणि शेख महम्मद महाराजांना कृतार्थ केलं. मी कशा करता सांगितलं, भगवत दर्शनाकरता जातीपातीची मर्यादा ठेवली नाही. ती 750 वर्षापूर्वी ज्ञानोबांनी केलेली क्रांती. म्हणून ज्ञानदेवर चला पाया उभारिले देवालया. पुढे काय झालं, नामातयाचा किंकर जेने केला हा विस्तार. भारत देशाच्या बाहेर आटके पार पंजाब पर्यंत नामदेवरायांनी वारकरी संप्रदायाची पताका फडकवली देवा. स्वतः जेने सतत फड जागविला रे. खूप मोठी क्रांती नामदेव महाराजांनी केली आणि वारकरी संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार केला. पंजाबला त्या मुसलमानांनी गायी कशी कापली, नामदेवरायांनी कशी जिवंत केली. आता त्याला वेळ नाही. नामदेवरचला पाया नामातयाचा किंकर जेने केला हा विस्तार. जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत. भागवत रूपी नावाचा ग्रंथाचा खांब या वारकरी संप्रदायाला दिला आणि त्याच्यावर भजन करा सावकाश तुका झाला शे कळस. बहिणाबाईंनी सांगितलं मी काय केलं. बहिणी फडकती द्वारा, बहिणी फडकती द्वारा, बहिणी फडकती द्वारा, बहिणी फडकती द्वारा. निरूपण केले मोजा, निरूपण केले मोजा. ज्ञानदेव रचिला पाया, ज्ञानदेव रचिला पाया. उभारिले
संत श्रेष्ठ बहिणाबाई सांगतात, अध्यात्माची पहिली लोकशाही संत सम्राट श्री ज्ञानेश्वर महाराजांनी स्थापन केली बघा. पहिली लोकशाही अध्यात्मातली. आणि तिथूनच या परंपरेचा खूप मोठा विस्तार झाला. म्हणून काही मंडळी म्हणतात, जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत वारकरी संप्रदाय राहील. हा अर्थच चुकीचा आहे. जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत वारकरी संप्रदाय राहील असं नाही. मग जोपर्यंत या समग्र विश्वावर वारकरी संप्रदायाची भगवी पताका फडकते आणि श्री ज्ञानदेव आणि श्री तुकाराम हा जयघोष जोपर्यंत या देशामध्ये चालू आहे तोपर्यंत चंद्र आणि सूर्य राहणार आहे. असली फार मोठी क्रांती या महापुरुषांनी केली. देवा संतांचे अगणित उपकार आहेत, अगणित. एक वाक्य सांगतो, विश्व निर्माण करणाऱ्या विधात्याला जितका या जगावर उपकार करता आला नाही तितका महाराष्ट्रातल्या समग्र संतांनी या विश्वावर उपकार केला आहे. तळागाळातली माणसं एकत्र आणली आणि परमार्थाला लावली. आज जे देशामध्ये समाधान आहे, जी शांती आहे, जे स्थैर्य आहे, जे सुख आहे, केवळ संतांच्या कृपेची देण आहे. भारत देशामध्ये संत ही सगळ्यात मोठी संपत्ती आहे. या देशातलं जर संत वजा जर केले तर भारत देशाचा बियार व्हायला फार काळ लागणार नाही. अलीकडचा थोडा संस्कारामध्ये बदल झाला तर रोज आपण पाहतोय नको नको त्या गोष्टी वाचायला मिळतात. इतक्या हिंसक विचाराची लोक सध्या झाली आहेत. पण संत विचाराने अजून समाज शांत आहे, माणूस म्हणून जगतोय. ज्या दिवशी हे विचार तुम्ही जीवनामध्ये स्वीकारण्याचं बंद कराल ना त्या दिवसापासून पशुवत जीवन होईल माणसाचं. म्हणून संतांचे उपकार आहेत. महाराष्ट्रातलं कोणतंही कार्य असू द्या ते कीर्तनानेच केलं जातं. ही संतांनी घालून दिलेली शिकवण आहे. त्यातलं आजचं हे जिवंत उदाहरण आहे. काही सुंदर आपल्या प्रामाणिकपणाने मिळवलेल्या धनातून जशी अन्नाची गरज आहे, जशी वस्त्राची गरज आहे, तशी सुंदर अशा प्रकारची वास्तू या ठिकाणी या सानप परिवाराने बनविली. आणि त्या वास्तूचा गृहप्रवेश आणि वास्तुशांती त्या निमित्ताने आप्तेष्ट पाहुण्यांकरता सुग्रासारखा प्रकारचं भोजन. आणि नुसतं अन्नदान नाही तर अन्नदानाबरोबर ज्ञानदान या दोन गोष्टी या ठिकाणी
संपन्न केल्या. मला आणखीन एक विशेष वाटलं या घरातलं कौतुक का या घरामध्ये 2 अशी सुपुत्र आहेत का एक देशाच्या सीमेवर संरक्षण करत असताना शहीद झाले आणि सध्या एक मुलगा पोलीस असून समग्र भारत देशाचं एका प्रकाराने संरक्षण आणि सेवा करण्याचं काम करत आहे. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. अत्यंत सांप्रदायिक विचाराचं हे घरानं आणि या सान परिवाराने तुकाराम महाराजांनी सांगितल्याप्रमाणे जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगील जीवखानी शांतिरूपी कोणी नवे कोणाचा वाईट आणि वाढवे महत्व वडिलांचे भूतदया गाई पशुचे पालन दानेल्या जीवन वना माझी. अशा प्रकाराने सुंदर अशा प्रकारचा ग्रस्ताश्रम आणि त्या ग्रस्ताश्रमाकरता लागणारी जी निवाऱ्याची व्यवस्था आहे ती या ठिकाणी संपन्न केली. एका बाजूने धर्मविधीच्या दृष्टिकोनातून यज्ञ होम हवन झालं आणि भक्तिशास्त्राच्या दृष्टिकोनातून सुंदर अशा प्रकारचं कीर्तन आणि अन्नदान अशा प्रकारची केलेली ही व्यवस्था आहे. ही सेवा ज्यांच्या माध्यमातून मला ही प्राप्त झाली हरिभक्तीपरायण आमचे हृदयाभिन्न दराडे सर आणि सानप परिवार आणि या सेवेकरता परिसरातून खूप अशा प्रकारचे सुंदर हिमालयाच्या उंचीचे कलाकार या ठिकाणी उपस्थित आहेत. आता मला 1-2 जणांची नावं माहिती आणि बाकीच्यांची नाही. आता उगाच दोष लागण्यापेक्षा आपणा सर्वांच्या चरणारविधी माझा हृदगत भाव आहे. आपण सगळे वारकरी संप्रदायाचे अनुयायी आणि हृदयाने वारकरी संप्रदायाची सेवा करणारे आपण मंडळी आहात. येथे भजनी मंडळी, पखावज वादक, परिसरातील गायक वादक, कीर्तनकार, प्रवचनकार आणि वारकरी संप्रदायावर पोटच्या मुलापेक्षा अधिक प्रेम करणारे आपण सर्व भगवत भक्त मंडळी आपणा सर्वांच्या चरणारविंदी सानप परिवाराच्या कुटुंबाकडून आणि वारकरी संप्रदायाच्या दृष्टिकोनातून हृदयपूर्वक वंदन करतो आणि थांबतो. ज्ञानेश्वर माऊली नारायण माऊली माऊली ज्ञानेश्वर विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय बोले रे गुरुदेव देवा करा क्षमा अपराध भाराई उचारिला अधिकार मी आपला. करा क्षमा अपराध महाराज तुम्ही तुका म्हणे ज्ञानेश्वरा खमाया पैकी करा क्षमा अपराध महाराज तुम्ही देव तुकाराम देव तुकाराम आज या ठिकाणी ऋतुजा निवास या वास्तुशांतीच्या निमित्ताने या ठिकाणी महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकार हरिभक्तपरायण ज्यांच्या नावातच एकनाथ आहे असे एकनाथजी महाराज चतरशास्त्री परभणीकर त्यांनी या ठिकाणी संत कृपा झाली इमारत फळा आली या बायनाबाईंच्या अभंगावर अतिशय अनुरूप असं कीर्तन या ठिकाणी केलेलं आहे. त्यांना सानप परिवाराच्या वतीनं या ठिकाणी धन्यवाद देतो. विशेष करून महाराजांच्या संदर्भामध्ये अभिमानानं आणि स्वाभिमानानं सांगावं वाटतंय. खाली बसा जरा तुम्ही 2 मिनिटं बापले. अभिमानानं आणि स्वाभिमानानं सांगावं वाटतंय की खऱ्या अर्थानं आज आपण जे म्हणतो महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय या वारकरी संप्रदायाचे प्रचारक आणि प्रसारक ज्यांची ज्ञानेश्वरी ही मुखदगत आहे, गीता मुखदगत आहे, गाथा मुखदगत आहे आणि आपण पूर्वीच्या काळीचे जे संत एकनाथ महाराज आहे त्यांचं फक्त आपण नाव ऐकलं, त्यांचे अभंग ऐकतो गातो, परंतु आज प्रत्यक्षात ज्यांचं दर्शन झालं ते एकनाथच आहे. या भोगणी परिवाराच्या वतीनं सानप परिवाराच्या वतीनं त्यांचं मी या ठिकाणी मनपूर्वक असं स्वागत करतो. आणि खऱ्या अर्थाने ही वारकरी संप्रदायाची पताका आपण अविरत आपलं संपूर्ण आयुष्य वारकरी संप्रदायासाठी आपण वेचत आहात, त्याचा स्वाभिमान आणि अभिमान आम्हाला आहे. ही वारकरी संप्रदायाची पताका आपल्या हातून अखंड तेजत राहो अशी शुभेच्छा महाराज तुम्हाला या परिवाराकडून देतो. आणि खऱ्या अर्थानं आज या ठिकाणी वडझरीचं हे बाल मित्र मंडळ बोबड्या वाकड्या पेंदा सुद्धा ही लहान लहान मुले अतिशय चांगल्या पद्धतीने साथ दिली.
त्यानंतर रोकडेश्वर भजनी मंडळ सुरेगावचं इथलं जालिंदर महाराज भजनी मंडळ या ठिकाणी उपस्थित आहे. आणि खऱ्या अर्थाने या कीर्तनाला साथ देण्यासाठी अभिमानाने या ठिकाणी सांगावं वाटतंय की हरिभक्त परायण महाराष्ट्रातील ख्यातनाम रामायणाचार्य रामरावजी महाराज ढोक यांचे खरे पटशिष्य आणि आवडीचे गायक, ज्यांच्या असे शेकडो कॅसेट त्यांच्या स्वमुखात त्यांनी गायलेलं आहे. हरिभक्त परायण या ठिकाणी नवनाथ महाराज दिघे आलेले, हरिभक्त परायण नवनाथ महाराज गडाक आलेले, शांताराम महाराज घुगे, त्यानंतर आपले भगवान महाराज घुगे आणि महाराष्ट्रातील ख्यातनाम मृदुंगाचे महामेरू मृदुंगवादक हरिभक्त परायण अभिजितजी महाराज गिरी, त्यानंतर निलेश महाराज काळे आणि अनेक वारकरी संप्रदायातील मातब्बर या ठिकाणी या वास्तुशांतीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी आलेले सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो. आणि अधिक वेळ न घेता बाबांनी सांगितल्याप्रमाणे जोडून या धन उत्तम व्यवहारे या न्यायाप्रमाणे आम्ही ज्या ज्या वेळेला लहान असायची, आमच्या मामाची मुलं, आमच्या मामाचं घर ही आम्ही लहान असताना याचं पहिली दुसरी चौथीला असताना या ठिकाणी एक बारका असं घर होतं कौलाचं, त्या घरात झोपायला सुद्धा जागा नव्हती. परंतु आज यांच्या स्वतःच्या कर्तृत्वाने इतकी मोठी वास्तू उभी राहिली, त्याचा अभिमान आमच्या सर्व नातेवाईक परिवाराला आहे. आणि खऱ्या अर्थाने या रामनाथनं आज या ठिकाणी या रामनाथनं या समाधानाच्या माध्यमातून सगळं समाधान झालं. या दोघाही बापलेकांना धन्यवाद देतो. आणि आपलं वारकरी संप्रदायाचे जे कार्य या ठिकाणी मला एक गोष्ट पुन्हा नमूद करावी वाटते की हा आमचा किसन मामाचा परिणाम असेल किंवा मोठ्या मामाचा परिवार असेल, मधू असेल, दरवर्षी गावामध्ये महाशिवरात्रीला कीर्तन ठेवतो, स्वतः अन्नदान करतो. आणि रामनाथ दादाच्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर गावातील कोणतेही सांप्रदायिक काम असू द्या हिरहिरीनं त्या ठिकाणी करणार. सगळ्या मंदिराला रंग द्यायचा, एका मिनिटात हा मटण देऊन टाकला. गावातील सगळ्या 2-4 लाखाच्या मूर्ती एका शब्द या माणसाने दिल्या आणि सगळ्या मूर्तींचं प्राण प्रसिद्ध त्या ठिकाणी झाला. त्या कार्यक्रम आम्ही आमच्या डोळ्यांना अनुभवला. पुन्हा तुम्हाला वारकरी संप्रदायाच्या वतीने शुभेच्छा देतो. आलेल्या सर्व वारकरी मंडळाचं या ठिकाणी स्वागत करतो. आणि आजचा हा कार्यक्रम संपला. पुन्हा एकदा बाबांच्या चरणावर विनम्रतेनं माथा टेकवतो. वारकरी संप्रदायाच्या सेवेसाठी तुम्हाला शुभेच्छा देतो. बाबा रामकृष्ण हरी. सगळ्यांनी जेवण करायचे, तरुण मित्रमंडळीने वाढण्यासाठी सहकार्य करायचे. आपल्या अमोल अशा उपस्थितीबद्दल आणि शांततेबद्दल तुम्हालाही पुन्हा एकदा धन्यवाद.